नमस्कार, बेधडकमध्ये तुमचं स्वागत। बेधडकमध्ये आज आपण चर्चा करणार आहोत भ्रष्टाचाराच्या प्रकरणांवर। केंद्रामध्ये मोठी राळ उठलेली आहे, धुरळा उठलेला आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती पंतप्रधान मात्र अजूनही या संदर्भामध्ये मौन बाळगून आहेत। अर्थातच काही प्रश्न त्यांनीमुळे या पार्श्वभूमीवरती निर्माण होतात। सुषमा स्वराज असतील किंवा वसुंधरा राजे असतील, या दोन्ही प्रकरणी पंतप्रधान जाणीवपूर्वक मौन बाळगून आहेत का, हा या आजच्या चर्चेचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे। माध्यमातून उघडकीस आलेल्या भ्रष्टाचारांच्या प्रकरणाची दखल घेण्यास सरकार टाळाटाळ करते का, हे सुद्धा त्यानिमित्ताने आपण तपासणार आहोत। आणि देशभरातले प्रमुख विरोधी पक्ष भाजपच्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणांवरती मूग गिळून गप्प बसलेत का, या आणि ते का असे बसलेत किंवा का बसले नाहीत, हे सुद्धा या निमित्ताने आपण चर्चेला घेणार आहोत। आपल्यासोबत नेहमीप्रमाणे मान्यवर आहेत। स्टुडिओमध्ये ज्येष्ठ पत्रकार भारतकुमार राऊत आपल्यासोबत आहेत, भाऊ तोरसेकर ज्येष्ठ पत्रकार आपल्यासोबत आहेत, हरीश रोगे आपल्यासोबत आहेत, काँग्रेसचे प्रवक्ते, माधव भांडारी आपल्यासोबत आहेत, भाजपचे मुख्य प्रवक्ते, आणि अजित अभ्यंकर पुण्याहून आपल्यासोबत आहेत, मार्क्सवादी कम्युनिस्ट नेते। अर्थात या सगळ्यांचं स्वागत आहे या चर्चेमध्ये। आणि पहिला प्रश्न हरीश रोगे तुम्हाला विचारायचा आहे। अर्थात विरोधी पक्ष म्हणून तुम्ही जी भूमिका आता केंद्रामध्ये बजावताना दिसतायत, राज्यामध्ये सुद्धा हे होत आहे। सातत्यानं भ्रष्टाचाराचे काही आरोप येत आहेत, त्या आरोपांमध्ये काही ठिकाणी तथ्य दिसत नाहीये, काही ठिकाणी तथ्य येताना दिसतंय, काही ठिकाणी त्याचे वेगवेगळे कंगोरे आपल्याला समोर येताना दिसत आहेत। मात्र पंतप्रधान अजूनही मौन आहेत बाळगून। नेमकं काय कारण आहे असं तुम्हाला वाटतं? भारतीय जनता पक्ष वर्षभरापूर्वी ज्या वेळेला सत्तेमध्ये आला त्यावेळेला त्यांनी घोषणा दिलेली होती, जनतेला सांगितलं होतं, भारतीय जनतेला, आम्ही सुशासन देणार आहोत, आम्ही भ्रष्टाचार मुक्त शासन देणार आहोत। आणि आता या वर्षाच्या मध्येच जे काही लोकांच्या समोर येत आहे ते बघितल्याच्या नंतर त्यांच्या भांड्याला अनेक भोकं पडलेली आहेत असं दिसून येत आहे। एक गोष्ट आपल्याला मी सांगू इच्छितो की सुषमा स्वराज यांच्या बाबतीमध्ये ज्या ज्या गोष्टी माध्यमांच्या मधून लोकांच्या समोर आल्या आणि त्याच्यानंतर वसुंधरा राजेंच्या बाबतीमध्ये ज्या गोष्टी सगळ्या आल्या, ह्या सगळ्या गोष्टी आल्याच्या नंतर भारतीय जनता पक्षाचे दिग्गज नेते त्यांचं समर्थन करण्यासाठी म्हणून पुढे येत होते। अरुण जेटली पुष्कळ दिवस काही बोललेच नाहीत, परंतु ज्या वेळेला माध्यमांच्या मधून चर्चा व्हायला लागली त्यावेळेला अरुण जेटली सुद्धा माध्यमांच्या समोर आले आणि त्याने सांगितलं काही विशेष काही घडलेलं नाहीये। पण त्याचबरोबर हे ललित मोदी जे आहेत, त्या ललित मोदींचा जो पासपोर्ट होता तो कोर्टाने त्यांना परत केल्याच्या नंतर त्याने तिथे सांगून टाकलं की खरं म्हणजे याच्या विरोधामध्ये परराष्ट्र मंत्र्याने परराष्ट्र खात्याने पुढच्या कोर्टामध्ये जायला पाहिजे होतं, हे त्याने सांगितलं, अरुण जेटलीने सांगितलं। म्हणजे एका अर्थाने त्याने सुषमा स्वराज यांना सुद्धा त्या आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये अरुण जेटलीने उभं केलेलं आहे। आणि वसुंधरा राजेंच्या बाबतीमध्ये तर स्पष्टपणेच लोक माध्यमांच्या मध्ये आलेला आहे, हे जे सगळे मुद्दे कबूल केलेला आहे की मी त्यांचा भागीदार आहे। आणि राजस्थानच्या राजकारणामध्ये जर तुम्ही ढुंकून पाहिलं तर त्या ठिकाणी तुम्हाला असं दिसून येईल की राजस्थानमध्ये वसुंधरा राजे ह्या मंत्री झाल्याच्या नंतर, मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर ह्याच ललित मोदींच्या काळ्या व्यवहारासाठी कायदा सुद्धा वाकवण्याचं काम हे करण्यात आलेलं आहे। आणि आज महाराष्ट्रामध्ये दिसतंय। आता आपण महाराष्ट्राकडे येऊया, आपण सगळ्याकडे येऊया, आपण या सगळ्या मुद्द्यांकडे येऊया। तुमचा जो पहिला जो प्रश्नाचं उत्तर आहे, पंतप्रधान सुद्धा या सगळ्या मुद्द्यांवरती मौन बाळगून आहेत गेले काही दिवस। आपण नेमकी त्याची कारणं शोधतोय। मला असं वाटतं की अजित अभ्यंकर तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे, गेल्या काही काळामध्ये कुठेतरी विरोधी पक्ष हे संपूर्ण भारतामध्ये कमकुवत पडलेत असं तुम्हाला वाटतं का? सातत्यानं जी लढाई एक दिसते केंद्रातल्या सरकारची आणि माध्यमं असतील, माध्यमांमधनं येणाऱ्या बातम्या असतील, आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे काँग्रेसकडनं होणारे जे आरोप आहेत ते, या सगळ्या पार्श्वभूमीवर तुम्हाला वाटतं का की कुठेतरी एक विरोधी पक्षांची फळी एकसंध जी असायला पाहिजे होती ती गेल्या काही काळात आपल्याला दिसत नाहीये? तर विरोधी पक्ष जे आहेत, हा विरोधी पक्ष हा एक अतिशय जनरल असा शब्द आहे, कारण भारतीय जनता पक्षाच्याकडे बघण्याचा इतर पक्षांचा जो दृष्टिकोन आहे हा प्रत्येकाचा एक वेगवेगळा आहे। आणि आता काही पक्ष जर समाजवादी पक्ष असेल, बहुजन समाज पार्टी असेल, यांची घोंगडी कुठेतरी अडकलेली आहेत। त्याच्यासाठी सीबीआयचा जो काय वापर करायचा हा नरेंद्र मोदी अतिशय व्यवस्थितरित्या, ममता बॅनर्जी आहेत, जयललिता आहेत, तेव्हा या सगळ्यांच्या बाबतीमध्ये सीबीआयचा किंवा त्यांच्यावरच्या भ्रष्टाचाराच्या
इतर चौकशांचा वापर किंवा न्यायालयामध्ये आता जयललितांना ज्या प्रकारे सुटका मिळाली, या सगळ्याचा एकंदर टोटॅलिटीमध्ये विचार केला तर हे वापरून घेणं जे आहे सिस्टीमला, केंद्रीय यंत्रणेला, हे सरकार अतिशय पद्धतशीरपणे करते. त्याचा निश्चित काही प्रभाव हे याच्या अगोदरच्या सरकारने पण केलं होतं किंवा नाही? म्हणजे हे सरकार करते नाही करते त्याचं उत्तर कदाचित त्यांचे प्रवक्ते आधीच्या नाही निश्चितपणे आधीच्या सरकारनेही केलेलं होतं. त्याच्यात काही त्यांना मी काही सर्टिफिकेट देत नाहीये, पण आपण ही चर्चा कायम दोन्ही बद्दल एकदमच करायची ठरवली तर आपल्याला याच्या पुढे 100 वर्ष देशाच्या राजकारणावर काहीच बोलता येणार नाही. तेव्हा आपल्याला ही पद्धती नको अवलंबायला, त्याच्यावर नाहीतर आपल्याला काहीच बोलता येणार नाही. यांनी केलं म्हणून यांना करायला परवानगी आहे, या एका निष्कर्षावरती आपल्याला सगळी राजकीय चर्चाच बंद करावी लागेल आणि देशातली जनता ही सगळ्याच हक्कालाच मुकेल. मला वाटतं आपण अशा पद्धतीने नको बघायला त्याच्याकडे. ज्यांनी केले त्यांनी चुकीचे केले, ते चुकीचे केले म्हणून जर सत्तेवर आलेले असतील आणि ते जर त्याच पद्धतीने जाणार असतील तर मग सत्तेवर कशा करता आले, असा प्रश्न आहे. नक्की नक्की. आता एक्झॅक्टली. आता तुमचा जो प्रश्न आहे काही विरोधी पक्षांवर त्याचा परिणाम झालेला असू शकतो, परंतु आता उदाहरणार्थ आमचा पक्ष आहे कम्युनिस्ट, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आहे किंवा कम्युनिस्ट पक्ष आहेत, आम्ही याच्यावरती आता आमच्या ताकदीप्रमाणे आम्ही आवाज उठवतो आहोत. त्याला माध्यमांमध्ये किती प्रसिद्धी मिळते हा एक वेगळा मुद्दा आहे, तो काय आत्ताचा चर्चेचा आपला मुद्दा नाही. तेव्हा आम्ही काय त्याच्यावरती गप्प बसलोय किंवा बसणार आहोत अशातला भाग नाहीये. आणि पार्लमेंटचं सेशन अजून सुरू व्हायचे, त्याच्यात आपल्याला दिसून येईल. तेव्हा हे काही विरोधी पक्ष सरसकटपणे असा आरोप करणं किंवा असं बघणं त्याच्याकडे हे काही योग्य नाहीये. आणि दुसरा मुद्दा हा मगाशी आता तुम्ही जो प्रश्न जरी मला विचारलेला नसला तर मी त्याचं उत्तर देतो की याचं गांभीर्य आपण लक्षात घेतलं पाहिजे की एन्फोर्समेंट डिपार्टमेंट डायरेक्टोरेट ज्याच्यावरती हजारो कोटी रुपयांच्या एका भ्रष्टाचाराच्या म्हणजे अत्यंत विघातक अशा व्यवहाराबद्दल चौकशी करते, इन्कम टॅक्स आणि या सगळ्या आर्थिक कायद्यांच्या बद्दल, जो मनुष्य पळून गेलेला आहे त्याला देशाचे परराष्ट्र मंत्री आणि एका राज्याची मुख्यमंत्री ही आपल्या पदाचा गैरवापर करून इतका पद्धतशीरपणे मदत करते आणि त्याला पासपोर्ट दिल्यानंतर साधं वरती अपील सुद्धा केलं जात नाही. याच्यामध्ये रिडिंग बिटवीन द लाईन्सची गरज नाही, तर लाईन्स इट सेल्फ आर क्लिअर. परंतु पंतप्रधानांना दर शनिवारी भाषणं करायची आहेत, त्याच्यात हा विषय दिसत नाही. स्वाभाविक आहे, स्वतःच्या डोळ्यातलं मुसळ दिसत, दुसऱ्या डोळ्यातलं मुसळ दिसत, स्वतःच्या समोरचं मुसळ दिसत आणि दुसऱ्या डोळ्यातलं कुसळ दिसतं. त्याला कुसळ दिसते पण स्वतःच्या डोळ्यातलं मुसळ दिसत नाहीये, ही त्यांची परिस्थिती आहे. नाही नक्की. या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा तुम्ही जो उल्लेख केला, पार्लमेंट आता पुन्हा अधिवेशन होईल, अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवरती हे सगळं पुन्हा आपल्यासमोर येईल. राऊत सर, तुम्हाला हा प्रश्न आहे की या सगळ्या पार्श्वभूमीवरती नेमकं कुठे या सगळ्या चित्रामध्ये भाजपचं नेतृत्व जाते असं तुम्हाला वाटतंय? भाजपच्या नेतृत्वाने आतापर्यंत साधलेलं जे मौन आहे त्या मौनाचा अर्थ कसा काढतात? एक लक्षात घ्या, मी इकडे भाजपची बाजू घेऊन बोलतोय असं नाही, मला त्याची काही गरजही नाहीये. एक पत्रकार म्हणून मी ह्याच्याकडे बघतो तेव्हा सगळ्या विरोधी पक्षांचा किंवा माध्यमांचा आक्षेप असा दिसतोय की पंतप्रधान मौन का सोडत नाही. आता ह्याच्यामध्ये मला असं विचारायचं की पंतप्रधानांनी काय बोलावं ह्याच्यामध्ये. ज्या महाराष्ट्रामध्ये ज्या दोन गोष्टी झाल्या तर महाराष्ट्राच्या सत्तेचे जे मुख्य आहेत ते म्हणजे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री, त्यांनी याच्याबद्दल काय ते मतप्रदर्शन केलेलं आहे. आता जर मी पंतप्रधानांच्या बद्दल बोलाल तर मग मी जी टीका करतायत त्यानंतर मी एकच विचारू इच्छितो की याच्या आधीचे जे पंतप्रधान होते मनमोहन सिंग यांच्या काळामध्ये निदान 7 किंवा 8 घोटाळे मी तुम्हाला आता इकडे सांगू शकतो की इतके घोटाळे त्या काळामध्ये झाले. आता त्याच्यात दोषी कोण होतो दोषी नव्हते ह्याच्या सोडून द्या, त्यांनी किती वेळा ह्याच्यामध्ये मतप्रदर्शन केलं. तेव्हा ज्या युपीएच्या ज्या प्रमुख होत्या श्रीमती सोनिया गांधी यांनी याच्याबद्दल किती वेळा मतप्रदर्शन केलं. तेव्हा कोणीच का बोललं नाही की ही मंडळी ही का मतप्रदर्शन करत नाही, ती का मौन सोडत नाही, कोणीच का बोललं नाही. आता जर का नरेंद्र मोदी यांनी जर का मौन सोडायचं याचा अर्थ त्यांना ही बाजू घ्यावी लागेल किंवा ती बाजू घ्यावी लागेल. त्यासाठी पार्लमेंट आता आहे, पार्लमेंटच्या वेळी जे काय व्हायचं ते होऊ शकेल. दुसरी गोष्ट मला एक अभ्यंकरांच्या बाबतीत म्हणायचंय की जो अभ्यंकर ज्या म्हणतात की विरोधी पक्ष बोलतायत आमचा पक्ष तसा नाही. मला एक सांगा, बाकीच्या विरोधी पक्षांवर जेव्हा ते बोलतात तेव्हा त्यांच्या पक्षाने, त्यांच्या डाव्या आघाडीने, मी सर्व डाव्या आघाडीचे पक्ष मी एकत्र मानतो, यांनी कधी आवाज उठवला? या संबंध गेल्या 3 आठवडे सगळं प्रकरण चालू आहे. 3 आठवड्यामध्ये सीताराम येचुरी
किंवा राजा वगैरे ही जी मंडळी जी पार्लमेंटमध्ये असतात त्यांच्यापैकी किती लोकांनी कुठे आणि कधी आवाज उठवला हे सुद्धा जरा अभ्यासकारांनी सांगावं. दुसऱ्यांच्या डोळ्यातलं कुसळ दिसते, आपल्या डोळ्यातलं मुसळ दिसत नाही, हे जे ते म्हणतायत ना, हे त्यांच्या बाबतीत सुद्धा खरं आहे की काय अशी मला शंका यायला लागली. तुम्ही आपण अभ्यंकर तुमच्याकडे येतो, तुम्ही त्याचं उत्तर द्या, पण त्याआधी पुन्हा सगळ्यांकडे जायचं आणि अर्थातच माधव भांडारी तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे की पंतप्रधान जे आहेत आपले आत्ताचे ते बोलके आहेत आणि ते प्रत्येक विषयावरती बोलत असतात. असं ज्या वेळेला असतं त्यावेळेला अपेक्षा असते की इतका मोठा गदारोळ जर का देशभरात सुरू आहे, त्या गदारोळाच्या पार्श्वभूमीवर खास करून ललित मोदी सारखं प्रकरण आहे, ज्या मोदी प्रकरणामध्ये त्यांचं अजूनही काही कुठेही त्याचं भाष्य त्या अर्थाने आलेलं दिसत नाहीये. ज्याच्यातली जी निसंदिग्धता आहे ती अजून आपल्यासमोर तशीच राहताना दिसते. त्या पार्श्वभूमीवर तुम्ही काय म्हणाल की का बोलत नसावेत पंतप्रधान असं तुम्हाला वाटतं? खरं म्हणजे हा प्रश्न आपण का विचारताय मला कळत नाही. मोदी साहेबांची गेल्या 12-13 वर्षातली कार्यशैली जर आपण बघितली असेल, याच्यापेक्षा सुद्धा अत्यंत गंभीर आरोप यापूर्वी सुद्धा झाले. चिखलफेक झाली, त्यांच्यावरती त्यांना राक्षस ठरवण्यापासून सगळे प्रयोग केले गेले, परंतु त्यांनी कधी यातल्या कुठल्याही टीकेला उत्तर दिलेलं नाही. ते आपल्या कामाने जनतेपर्यंत पोचतात, जनतेशी थेट संवाद करतात आणि जनतेबरोबर संवाद करून जनतेबरोबरचा आपला संवाद कायम ठेवून ते पुढे जातात. त्यामुळे आत्ताच्या सगळ्या विषयांमध्ये सुद्धा त्यांनी त्यांची शैली बदललेली नाही. यातला मुद्दा जो आहे, ललित मोदी प्रकरणाबद्दल काँग्रेस एवढं पोटतिडकीने बोलतेय, एक गोष्ट ते सोयीस्करपणे लपवतात. ललित मोदी कुणाच्या काळात बाहेर गेलो? आमच्या काळात गेला का? अभ्यंकर साहेब ज्या पद्धतीने सांगतायत की मागचा आता विसरा, हा सल्ला त्यांनी 15 वर्षामध्ये काँग्रेसच्या, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाराष्ट्रातल्या आघाडीला दिला नाही. 15 वर्ष आमच्या 4.5 वर्षाच्या राजवटीवरती हे सगळे बोलत राहिले, आपलं स्वतःचं कधी सांगितलं नाही. 60-65 वर्ष या देशामध्ये जे उद्योग केले ते आता बंद करा, त्याच्याबद्दल काही बोलू नका, कारण ते झालं. हे फार सोयीचं विधान आहे. मागचे संदर्भ सोडून विसरता येणार नाही, बोलता येणार नाही. मागचे संदर्भ घेऊनच बोलावं लागेल. आणि ललित मोदी प्रकरणामध्ये तर सगळे संदर्भ मागचे आहेत. ज्या वेळेला सुषमा स्वराज आणि वसुंधरा राजे यांच्याबद्दलच्या ललित मोदीच्या वक्तव्यावरती आपण गदारोळ करतो, त्याच ललित मोदीने सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका वड्रा यांना भेटल्याची विधानं केली. त्याच्याबद्दल काय? त्याबद्दल ही प्रसार माध्यम तुम्ही सुद्धा आणि आमच्या माध्यमातूनच येते ना ते समोर. आम्ही सुद्धा, तुम्ही म्हणता आमच्या माध्यमातून समोर येते. ललित मोदी जे ट्विट करतायत ते आमच्या माध्यमातून येते ना. जेवढा वेळ खर्च करता, वसुंधरा राजे, सुषमा स्वराज आणि भाजप यांच्यावरती जेवढा वेळ खर्च करता, तेवढा वेळ निदान त्याच्या निम्मा, 1/3, काहीतरी 10%, 15%, 20% प्रियंका वाड्रा, राहुल गांधी, सोनिया गांधी केलेला आहे ना, खर्च केलेला आहे. थोडाफार जो काही टक्के तुम्ही म्हणताय केलेला आहे. मदत कोणी केली? ललित मोदीला सुखरूपपणे बाहेर कोणी काढलं? याच्याबद्दल शोध पत्रकारिता का नाही होत? नाही, मुळात मुद्दा असा आहे की हे जे आरोप झाले ते माध्यमातून समोर आलेलेच आहेत ना, ते तुमच्यापर्यंत पोहोचले, सगळ्या जगापर्यंत पोहोचले. ललित मोदीच्या ट्विटरला एक बातमी म्हणून प्रसिद्धी देणं वेगळं, भेटीचा उल्लेख असणं वेगळा. त्याच्या ट्विटीवरती, त्याच्या 2 वाक्यांच्या ट्विटीवरती तासन तास दळत बसणं आणि ते भाजपच्या नावाने, मोदी साहेबांच्या नावाने दळत बसणं, हा प्रकार वेगळा. गेल्या 8 दिवसामधलं तुम्ही वेगवेगळ्या माध्यमांमधलं एकेका सगळ्याचं मॉनिटरिंग काढा आणि मी सांगितलेलं विधान तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे, तर तेही आपण तपासूया. पण भाऊ तुम्हाला हे मान्य आहे का? तुम्हाला असं वाटतंय की माध्यम अशा प्रकारे काहीतरी सिलेक्टिव्ह दाखवतायत आणि अशा प्रकारे जे प्रश्न, जसं आता माधव भांडारी म्हणाल की हा प्रश्न उपस्थितच का झाला ते त्यांना त्या अर्थाने समजत नाहीये, कारण पंतप्रधान बोलत नाहीत, या अगोदर पण ते बोलत नव्हते, आता पण बोलत नाहीये, हे तुम्हाला पटतंय का? नाही, भंडारीने सांगितलेला एक मुद्दा मला मान्य आहे की आपण जर मोदींची कार्यशैली बघितली तर कमीत कमी 1 ते 1.5 लाख वेळेला त्यांनी त्या मुस्लिम मौलवीची टोपी नाकारलेलं टीव्हीवर दाखवलं गेलं. पण सतत प्रश्न विचारून देखील त्या विषयावर मोदींनी कधी तोंड उघडलं नाही. हा त्यांचा स्वभाव आहे. स्नूप गेट या विषयावर ते कधीही बोलले नाहीत, हा त्यांचा स्वभाव आहे. आणि त्याला जोडून जर असेल तर रोनाल्ड नावाचा जो 3 वर्ष इंटरपोलचा डायरेक्टर होता, त्याची परवा इंडियन एक्सप्रेसमध्ये मुलाखत आली आहे आणि त्याच्यात त्याने सांगितलंय की रोज इंडियन मीडियामध्ये काहीतरी एक नवी स्टोरी येईल आणि त्याचा खुलासा देत बसलो
तर मला घरकाम पण करता येणार नाही, मला प्रातर्विधी करता येणार नाही, इतक्या टोकाला जाऊन तो बोललाय. तर प्रश्न असा आहे की आपण तेच तेच प्रश्न परत परत विचारलं. तुम्हीच विचार करा की तुम्हाला सतत एकच प्रश्न कोणी सतत विचारला तर तुम्ही इरिटेट होणार, चिडणार तुम्ही. त्यामुळे मोदी का बोलत नाहीत याचं एक मोठं उत्तर असं आहे की हे सगळं प्रकरण मोदींनीच काढलं कशावरून नाही असं मला शंका आहे. की एक असतं ना की तुमच्या हातात तो कोळी, जर तुम्ही मच्छीमारीला गेलेला कोळी बघाल तुम्ही, तर ते जेव्हा ओढायला सुरू करतात ते जाळं खूप आधी फेकलेलं असतं आणि ते ओढायला जातात तेवढं ते येत जातं आणि त्याच्यात काय काय सापडतं. तुम्ही जर सुरुवात केली तर हे प्रकरण सुषमा स्वराज यांच्या एका पत्रावरून सुरू झालं होतं. नक्की. आज किती गोष्टी बाहेर आल्यात बघा, आणि अजून येणार आहेत, आणि अजून येणार आहे. येण्याची म्हणजे आज शक्यता आहे. शेवटचा एक घेऊन सांगतो, तुम्ही ब्रेक घ्या, हा. की आज ललित मोदींनी जो उल्लेख केलाय तो अतिशय गंभीर आहे. त्याच्यात त्यांनी असं सांगितलं की माझ्याकडे तुमच्या वरुण गांधीचं स्टिंग केलेलं किंवा ते ध्वनिचित्रण आहे, प्लस त्यांनी जे त्यात सांगितलंय की सोनिया गांधींच्या भगिनीशी संपर्क साधा, तो मी साधलेला आहे. याचा दुसरा भाग, त्याचंही स्टिंग माझ्याकडे आहे हे ते असं त्यांनी बोललेलं स्पष्ट नाही. केलेलं ते असू शकतं, यातलं गांभीर्य नाही नाही, या सगळ्या गोष्टी या गोष्टींची मुळात माधव भंडारी सहमत आहेत का, हे सुद्धा एका छोट्याशा ब्रेक नंतर आपण त्यांना विचारूया आणि त्यांची मतं जी आहेत ती जाणून घेऊयात एका छोट्याशा ब्रेकनंतर. नमस्कार, पुन्हा एकदा स्वागत बेधडकमध्ये चर्चा करतोय आपण दिल्लीमध्ये केंद्र सरकारच्या अवतीभोवती जो भ्रष्टाचाराच्या प्रकरणांचा धुरळा उडालेला आहे त्या संदर्भामध्ये. आणि अर्थात माधव भंडारी, तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे जो आत्ता मगाशी भाऊ तोरसेकरांनी मुद्दा उपस्थित केला की कदाचित हे जाळं मोदींनीच टाकलेलं असावं म्हणून त्यांचं मौन आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. काय तुमचं उत्तर आहे? कल्पनेच्या भराऱ्या मारण्याचा अधिकार हा प्रत्येकाला आहे आणि त्या भराऱ्या कुठल्या दिशेने किती माराव्यात, किती उंचापर्यंत माराव्यात, ह्याच्याबद्दल मी काय सांगणार. ते विचार स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आपल्या सगळ्यांना आहे, त्यामुळे मला त्याच्याबद्दल काय म्हणायचं नाही. माझ्या मनातला एक साधा प्रश्न असा आहे की ललित मोदी हा एक फरार गुन्हेगार आहे. त्याच्या एकेका विधानाचं कुठल्याही प्रकारची शहानिशा न करता भारतातली प्रसार माध्यम इतक्या कौतुकाने का उचलतात? काय उचललं एरवी कौतुकाने? एखादा सामान्य माणूस आपल्याकडे एखादं प्रकरण घेऊन आला, त्याची कागदपत्र घेऊन आला, तरी त्याला आपण सांगता की बाबा ह्या कागदपत्रांचं जे काही मूळ आहे, त्यातला मूळ सोर्स आहे तो आम्हाला तपासून घेतला पाहिजे, हे कागद खरी आहेत की नाही बघितले पाहिजेत, तुझा आरोप खरा आहे की नाही बघितलं पाहिजे. एवढं सगळं आपल्याला सत्याचा आपला पण ते होतं ना, सत्याचा आग्रह तिथेही असतो, इथे आहेच ना, इथेही आम्ही सत्याचा आग्रह धरतोय. माधव भंडारी, तुम्ही म्हणता की हे बेसलेस असे आहेत, फेस व्हॅल्यू वरती घेत नाहीत ना माध्यम. ट्विटरवरती जे लिहिलंय ते फक्त जर का फॅक्च्युअली सांगितलं तर तुम्ही ऐकून तर घ्या. हा, आता जेव्हा आपल्या दारात आला विषय तेव्हा तुम्हाला तो आवडेनसा झाला, पण प्रसार माध्यमांची ही शैली जी आहे, म्हणजे आता मी थोडा विषयांतर करून मुद्दाम विषय काढतो. राजपुरोहितच्या संदर्भातली सीडी आपल्याकडे कुणी पोचवली हे तुम्हाला माहिती नाही, ती कुणी बनवली हे तुम्हाला माहित नाही, त्याच्या अधिकृततेबद्दल, त्याच्या विश्वासार्हतेबद्दल तुमच्याकडे कुठलाही नाही, सोर्स द्यायचे नसतात. सोर्स द्यायचे ठरवले तर सोर्स देता येऊ शकतात. त्याच्याबद्दल बोलत नाही, नाही ठरवले तर सोर्स देता येऊ शकतात. बोलत नाही, माफ करा, मी प्रसार माध्यमांबद्दल बोलतोय. कुणाकडेही त्या सीडीचा नेमका सोर्स काय, उगम काय, उद्भव काय सापडेल, कोण घेणार, नक्की सापडेल. ते काही प्रश्न न विचारता ती सीडी तासन तास वाजवली कारण ती भाजपच्या विरोधात वापरण्यासारखी आहे म्हणून. हा जो प्रकार आहे ना, नाही, पण त्याच्यात सबस्टन्स नव्हता. विश्वासार्हता संपवणारा प्रकार. नाही, माध्यमांची विश्वासार्हता समजेल, माध्यमांची विश्वासार्हता, राजकीय पक्षांची सगळ्यांचीच विश्वासार्हता संपत चाललेली आहे. भंडारी त्या टीव्ही बद्दल आपण इकडे टिवटिव तुम्ही आता म्हणताय या सगळ्या प्रकाराला, त्याला त्याच्या अगोदर आपण सगळ्या सोशल मीडियाचा आपण गौरव करत होतो. नाही, माध्यमांचा तुम्ही जो मुद्दा घेताय, माध्यमांच्या याच्यामध्ये माध्यमांची विश्वासार्हता हा दुसरा, आपण त्याच्यावरती चर्चा करू खुलेपणाने, तो मुद्दा नाही आहे. आता विश्वासार्हता केंद्र सरकारची सुद्धा पणास लागलेली आहे ना तिकडे. विश्वासार्हता केंद्र सरकारची पणाला लागलेली आहे, त्याची उत्तरं आपल्याला योग्य वेळेला योग्य पद्धतीने मिळतील, मी काय त्याच्याबद्दल म्हणत नाही. पण ज्या पद्धतीने हे विषय चालवलेले आहेत
हे विषय मूळ मुद्द्यांवरून लक्ष दुसरीकडे वेधून घेण्यासाठी चालवलेले नाहीत असं म्हणण्यासारखी स्थिती नाहीये. नाही म्हणजे तुम्ही ते म्हणताय की खरे मुद्दे आहेत. हे म्हणजे असंच- आता एक आपल्याला सांगतो मी, म्हणजे- आज एक याच्या व्हॉट्सअपवरती एक संदेश फिरतोय हम्म, की हे 2-3 विषय सुरू झाले आणि भुजबळांचे 2000 करोड लोक विसरले. हम्म. सिंचन घोटाळा विसरलो. नाही ठीक आहे, अजित विसरलो कोणी पवारांच्या नाही, ऊर्जा विसरलो कोणी घोटाळ्याबद्दल नाही हो. कारवाई सुरू झाली ते विसरलो विसरलो. कसं? त्यांची त्याच्याकडे कारवाई लक्ष पुढे नाही कुठे कुणाचं. असेल त्यावेळेला म्हणजे त्यावेळेला या माध्यमं सगळ्या ज्या उत्तर खऱ्या दिलं त्याच्यामध्ये. मुद्द्यांना हात घातलेला आहे, त्यावेळेला जी खरी माध्यमं- प्रकरणं बाहेर येत आहेत आणि ज्याच्यावरती कारवाई सुरू झालेली माधवजी, आहे, त्यावेळेला- त्याच्यामधून लोकांचं लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी हा. जाणीवपूर्वक प्रसार माध्यमांचा या पद्धतीने वापर केला म्हणजे जातो असा प्रसार माझा आरोप आहे. माध्यमांचा वापर केला जाणं हे प्रसार माध्यमावरती सातत्यानं एकदा काँग्रेसनी पण म्हटलंय, भाजप पण म्हणते, सगळे त्यावेळेला ज्यांच्या अंगावरती तर ते लोक म्हणतात. पण पुन्हा अजित अभ्यंकर तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे, जो त्यांचं म्हणणं आहे हे जाणीवपूर्वक केलं जातं, हे कारस्थान जे आहे ते जाणीवपूर्वक केलं जाते, त्याला तुमची सहमती आहे का? इंग्रजीमध्ये एक म्हण आहे, शूटिंग द मेसेंजर. म्हणजे जो आपल्याला प्रतिकूल अशी बातमी घेऊन येतो त्या मेसेंजरला पहिली गोळी घालायची. हा प्रकार आता माधव भंडारी आता करतायत, त्यांचा नाईलाज आम्ही समजू शकतो त्यांची परिस्थिती. परंतु त्यांनी जे मुद्दे उपस्थित केलेले आहेत, ललित मोदी यांच्या ट्विटरवरती सुषमा स्वराज यांनी काय केलं हे आल्यामुळे आपण बोलत नाही. सुषमा स्वराज यांनी काय पत्र लिहिली आणि वसुंधरा राजे यांनी काय लिहिलं याचे स्वतंत्र माध्यमातून हे सर्व पत्रव्यवहार हा उघड झाल्यानंतर त्या इंग्लंडमधल्या म्हणजे ब्रिटनमधल्या खासदाराच्या चौकशीमध्ये तो पुढे आल्यानंतरही चर्चा सुरू झाली आहे. त्याच्यानंतर त्या ललित मोदीची जी काही टिवटिव आहे ती त्याच्यानंतरची आहे. तेव्हा भंडारींनी या दोन गोष्टीची गल्लत करू नये. दुसरी गोष्ट अशी की मागाशी तोरसकरही म्हणाले की नरेंद्र मोदींची सवय, नरेंद्र मोदींचं व्यक्तित्व काय आहे याची चर्चा करण्याचा मला काही इंटरेस्ट नाहीये. या देशाचे पंतप्रधान जे आहेत त्या पंतप्रधानांनी त्यांच्या मंत्रिमंडळाच्या सदस्य असलेल्या परराष्ट्र मंत्री यांनी एका इतक्या गंभीर गुन्ह्यामध्ये ज्याच्यात हजारो कोटी रुपये आणि अक्षरशः एका देशाला आपण कळवलं ब्रिटनला की तुमचे आमचे राजनैतिक संबंध बिघडतील, हे या देशाच्या मागच्या सरकारने जे कळवलं त्याच्या संबंधामधल्या एका आरोपीला लिस्बनमध्ये, म्हणजे आता मला कमाल वाटते की ब्रिटनमध्ये उपचार होत नाहीत, ते जास्त चांगले लिस्बनमध्ये पोर्तुगालमध्ये होतात. हे खरोखर जगाला बातमीच आहे. म्हणजे मेडिकल टुरिझमचा बहुतेक नवीन काहीतरी एक अवतार असावा हा. तेव्हा तो ललित मोदींना तिथं त्यांना पत्नीला घेऊन जायचे म्हणून यांनी मानवतापूर्ण हृदयाने जी मदत केली आणि योगायोगाने त्यांचे जे पती आहेत त्यांचे ते 22 वर्ष क्लायंट आहेत, हा एक योगायोग समजावा. जे फिक्शनच्या खाली लिहिलेलं असतं ना तसा हा योगायोग आहे. नाही हा या योगायोग प्रकरणाबद्दल हा नाही हा योगायोग समजावा, बरोबर हा, आहे. हा योगायोग समजावा आणि त्या मानवतापूर्ण आहेत हा एक योगायोग समजावा आणि त्यांच्यावरती एवढी मोठी कारवाई चाललेली हा एक योगायोग समजावा. फक्त या तीन गोष्टी एकत्र कसा आल्या हे मात्र काही लक्षात येत त्याचं उत्तर आहे. नाही मला एक मिनिट बोलू द्या की नरेंद्र मोदी यांनी कशावरती बोलावं आणि कशावरती बोलू नये याची चर्चा नाही चाललेली. चर्चा चालली त्यांच्या परराष्ट्र मंत्र्यांनी काय केलं आणि एका राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी काय केलं त्यांच्या पक्षाच्या, याच्याबद्दल ते बोलणार का नाही हा प्रश्न आहे. हा त्यांच्या आवडीनिवडीचा प्रश्न नाहीये. हा त्यांचे ते वैयक्तिक आरोप, तुम्ही टोपी कोणाला घातली आणि टोपी कोणाला घातली नाही याच्याबद्दलची चर्चा नाहीये. लेट अस नॉट ट्रिव्हियलाइज द इश्यू. ट्रिव्हियल हा इतका ट्रिव्हियल इश्यू नाहीये हा. नाही नक्की हाच प्रश्न जे तुम्ही म्हणताय की गंभीर मुद्दा आहे. इतकं त्याचं सार्वत्रिकीकरण करण्याचं काही कारण नाही तुम्ही म्हणताय. पण त्याही बरोबरीनं राऊत सर तुम्हाला हा प्रश्न आहे की जो मगाची मुद्दा मांडला भांडारेंनी की ज्या पद्धतीनं माध्यम हे सगळं रिपोर्ट करतात गेल्या काही काळामध्ये, तुम्हाला असं वाटतं की याच्यामध्ये तुम्ही माध्यम तज्ज्ञ आहात त्या अर्थाने तुम्हाला हे सगळं वाटतं का की असं माध्यमांकडनं जाणीवपूर्वक होतं आत्ताच्या या वेळेला? जाणीवपूर्वक आता हे बघा, माध्यम कुठलीच गोष्ट जाणीव नसताना करत नाहीत, मग तो मूर्खपणा होईल. जर माध्यमांना स्वतःला जाणीव नसेल आपण काय करतो आहोत तर तो मूर्खपणा होईल. त्यामुळे जे काय करतात माध्यम हे जाणीवपूर्वक करतात. पण हे ज्या हेतूने माध्यम जाणीवपूर्वक करतात म्हणजे काँग्रेसची बाजू घेऊन किंवा भाजपच्या विरुद्ध असं करतात, असं जर म्हणत असेल माधव भंडारी तर मला त्यांना थोडंसं इतिहासामध्ये न्यायचं वाटतं की यापूर्वी याच माध्यमांमुळे भाजपचा मोठा विजय झाला होता हे आपण कसं काय विसरणार. आणि ट्विट किंवा सोशल मीडिया याच्याबद्दल तर भाजपने कधीच बोलू नये. इतकं बोलू जाण्याचं फक्त मी एवढं सांगतो आपल्याला की या सगळ्याचा अर्थ
एक आरोप असलेला माणूस परदेशामध्ये परागंदा होऊन तिकडून जे काही ट्विट करतोय तो कोणतरी संत पुरुष बोलतो आहे, तो सत्यवचनी राम आहे, अशा तऱ्हेने आपण जे बोलतो, मला असं वाटतं की याच्यामध्ये वी शुड टेक इट विथ अ पिंच ऑफ सॉल्ट. नंबर 2 ची गोष्ट, नंबर एकच गोष्ट तुम्हाला सांगतो की गोष्ट अशी आहे की सुषमा स्वराज यांच्याबद्दल बोललं जाते की त्यांनी का मदत केली, त्यांनी काय दिलं वगैरे वगैरे वगैरे. त्याच वेळी आपण एक गोष्ट माध्यम म्हणून आपण विसरतो आहोत की ते सुषमा स्वराज यांनी जे काही सांगितलेलं आहे, त्यांनी जे काही पत्र दिलं, त्याच्यामध्ये जे काही उद्गार काढले, त्याच्यामध्ये युपीए सरकारने असं कळवलं होतं की जर का तुम्ही यांची ट्रॅव्हल डॉक्युमेंट जर का रिलीज केली तर मग भारत आणि ब्रिटन यांच्या संबंधांवर विपरीत परिणाम होईल. हे नक्की बोलले होतं का युपीएचे कोणी? हे खरंच असा निरोप गेला होता का? तेव्हाचे परराष्ट्रमंत्री आजही सगळे हयात आहेत, दिल्लीत आहेत, त्यांच्याकडून कोणी विचारलं का नाही कुठल्याच माध्यमांनी? किंवा असं जर केलं असेल त्याच्याबद्दल ब्रिटनची कोणी रिॲक्शन घेतली का की खरोखर तुम्हाला असं कोणी म्हटलं होतं आणि त्याच्यासाठी तुम्ही थांबला होतात का? ही या गोष्टी सुद्धा मला असं वाटतं की माध्यमाने घ्यावं, नाही तर अदरवाईज वी आर टेकिंग इन ऑन फेस व्हॅल्यू. असं करता कामा नये असं मला निश्चित नक्की. म्हणजे त्या अर्थाने अधिक सखोल माध्यमांनी जायला काहीच हरकत नाहीये. जे तुम्ही म्हणताय भाऊ, तुम्हाला सुद्धा हे पटतंय का? कारण एकीकडे म्हटलं तर ही मीडिया ट्रायल आहे, एकीकडे म्हटलं जातं की माध्यमांकडे जी जी उपलब्ध माहिती आहे ती उपलब्ध माहिती घेऊन येतात. पलीकडे जाऊन माध्यमांनी कधी करायला पाहिजे ना. नाही भाऊंना फार मोठं रॉकेट सायन्स नाही, फार मोठं उत्खनन नाही करायचं. जर का सुषमा स्वराज म्हणतायत की युपीएनी असं कळवलं होतं की आपल्या संबंधांवर विपरीत परिणाम होईल, असं हे युपीएतलं कोणी म्हटलं होतं? तेव्हा जे परराष्ट्रमंत्री जे काही दोघं तिघं आहेत हे सगळे आता आहेत की नाही दिल्लीमध्ये? त्यांच्यापैकी कोणाला काय विचारत नाही की तुम्ही असं विचार सांगितलं होतं का? परराष्ट्र खातं तर तेच आहे, ते परराष्ट्र सचिव आहेत, यांना का कोणी विचारत नाही? म्हटलं होतं त्याच्या पुढे त्यावेळी काय रिएक्शन होतं? माझं त्याच्या पुढे जाऊन मला असं म्हणायचंय की नदीम सैफी नावाचा एक माणूस गेली 13-14 वर्ष लंडनमध्ये आहे, त्याच्यावर मर्डर चार्ज आहे, त्याला आपण कधी आणू शकलो? अबू सालेमला पोर्तुगालमधून आणला, त्याच्यासाठी लिहून दिलंय की त्याला फाशीची शिक्षा होणार नाही. नदीमध्ये आणू शकत नाही होऊ शकलो. आणि प्रश्न असा आहे की आपण परत ललित मोदीला भगोडा म्हणतोय, फरारी आरोपी म्हणतोय, तर त्याच्या विरुद्ध गेल्या 5 वर्षात इंटरपोलशी का नाही व्यवहार झाला? मला एक अजूनही भंडारी बोलले त्याची गंमत वाटते की भाजप अंग चोरल्यासारखं याच्यात काय करतोय? काय गुन्हा केलाय तुम्ही काय गुन्हा केलाय तो मला अजून कळलेला नाही. आरोप सगळ्या प्रकारचे होतात, पण तो जो रोनाल्ड आहे, जो 3 वर्ष होता, तो इतका स्पष्ट सांगतो की कुठल्याही प्रकारची नोटीस, कुठल्याही प्रकारची ऑर्डर इंटरपोलकडे भारत सरकारकडून आलेली नाही. जर आलेली नाही तर तो फरारी आहे, मग त्याला मदत केली असं म्हणणं म्हणजे मला समजत नाही. म्हणजे नदीम श्रवण जो होता, श्रवण इथे होता आणि नदीम तिकडे होता, तो तिथे संगीताच्या चाली बनवायच्या, त्या चाली इथे येऊन त्याचे सिनेमा व्हायचे, त्याच्याबद्दल आम्ही कधी चर्चा केलेली नाही. जो गुलशन कुमार मर्डर केस मध्ये अजून वॉन्टेड आहे, मला हे अजिबात समजत नाही. हेच आहे ना, हे फेल्युअर आहे ना गव्हर्नमेंट त्या काळातली जी काही सरकार आहे, चूक असेल तर ती आहे. नाही मीडियाची चूक नाही, सरकारांनी पण काय केलंय हा मुद्दा आहे ना. सरकारांनी हे जर गुन्हेगार तिकडे गेले असतील देशाचे, त्यांनी जायला नकोय का? की ज्यांनी प्रभू चावलानी त्याला साक्ष दिलेली आहे, वसुंधरा वगैरे ज्यांची पत्र दाखवली जातात, त्यांनी त्याला तिथे कोर्टामध्ये जी केस होती की मला इथे जीवाला भीती आहे आणि म्हणून मला परदेशात संरक्षण द्या, कारण त्याचं भारतातलं संरक्षण काढून घेतलं होतं आणि ललित मोदीला दाऊदची धमकी होती आणि तीच गोष्ट राकेश मारियानी कबूल केली, लक्षात घ्या. आणि त्यानंतर तिथल्या कोर्टाने ऑर्डर दिली की याला संरक्षण द्या. हे सगळे मुद्दे आपण चर्चेत घेत नाही. इथे मीडिया कमी पडतो आणि मग मीडियावर आरोप करायला जागा होता. राकेश मिरिया कोणाच्या काळात गेले? आघाडी सरकार असताना. पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं मला माहित नाही, मी मीडियाला ही जी माहिती तुम्ही जे म्हणताय ती मीडियाला माहिती आहे ना, लिहून येते सातत्यानं माध्यमांवर चर्चा झाली पाहिजे. त्याच्याबद्दल गप्प आहे, हाच तर प्रश्न आहे. नाही मीडिया गप्प कशाला आहे? मीडियाने तर आज आपण बसलोच नव्हतो या चर्चेला. मूळ मुद्दा असा आहे की तुम्हाला काय हिंमत नाहीये सरकार म्हणून, केंद्र सरकार म्हणून ललित मोदींना इकडे आणण्याची? त्या संदर्भात काही पावलं उचललेत का? नाही, पहिला प्रश्न मला याच्यामध्ये आधी मला माझी भूमिका मांडू द्या. अभ्यंकर साहेबांनी जर सांगितलं ना शूटिंग द मेसेंजर, ती स्टॅलिननी सुरू केलेली पद्धत आहे. त्यांनी असाच त्यांचा पहिला मेसेंजर होता ट्रॉटस्की, त्याचा खून घडवला.
तिथपासून चालू असलेली पद्धत आहे, नवीन नाहीये ती, आणि त्यांनी आणलेली पद्धत आहे. आणि दुसरा जो मुद्दा आहे, तुम्ही ललित मोदी बद्दल जे सांगता आहात, मी सुरुवातीला प्रश्न विचारला की ललित मोदीला मुंबईच्या भारताच्या बाहेर कोणी जाऊ दिलं, सरकार कुणाचं होतं? ज्या राजस्थान मधल्या गोष्टींचा विचारता चर्चा आपण करतात त्याही वेळेला काँग्रेसचं सरकार होतं, महाराष्ट्रामध्ये काँग्रेसचं सरकार होतं, देशात काँग्रेसचं सरकार होतं. ललित मोदी गेला कसा? नाही बरोबर. 3 वर्ष त्याच्याबद्दल कुठल्याही प्रकारचं पाऊल काँग्रेस सरकारने उचललं नाही, कुठली कारवाई केली नाही. तो ललित मोदी जर चुकून भारतात आला तर शशी थरूर प्रकरणामधलं सगळं बाहेर पडेल या भीतीने त्याला येऊ दिलं नाही. आणि मग आज काँग्रेस कुठल्या तोंडाने या विषयामध्ये बोलते? नाही म्हणजे एकीकडे आपण म्हणतोय की आधीच्या गोष्टी काढायला नको, कधी विचारली नाहीत. हे प्रश्न प्रसार माध्यमांनी कधी काँग्रेसला विचारले? नाही का विचारले नाही? प्रसार माध्यमांनी विचारले काँग्रेसला. आपण जाऊया रेकॉर्ड्स मध्ये. प्रसार माध्यमांनी विचारले, प्रसार माध्यमांनी काय केलं पाहिजे ना, प्रसार माध्यमामुळेच येतं हे सगळं, नाही तर अजिबात आलं नसतं, शांतता झाली असती, सगळी सर्वत्र शांतता असती. मंदारजी एक लक्षात घ्या की या चर्चा ज्या आपण करतो या चर्चांमध्ये आपल्या बरोबर वारंवार सहभागी होणारा मी एक सामान्य माणूस आहे, सामान्य कार्यकर्ता आहे. त्यामुळे जे प्रश्न आपण विचारता आहात, मला विचारतात आणि काँग्रेसला विचारतात, त्या सगळ्यांना आपण साक्ष आहोत. मी साक्ष आहे तुमच्या बरोबर. नाही आहे ना, आपण अनेक वर्ष साक्ष आहोत. तो मुद्दा नाहीच आहे. हे प्रश्न काँग्रेसला विचारायचे की नाही, काँग्रेसला याच्या अगोदर विचारले गेले तर जे वास्तव आहे. नाही हे मान्य नाहीये, हे मान्य नाहीये. तुम्ही आज तुम्हाला प्रश्नांची उत्तरं द्यायची नाहीये तुमच्या पक्षाला, म्हणून तुम्ही जर का हे असं म्हणत असाल तर ते आम्हालाही मान्य नाहीये. घेऊ नका. नाही व्यक्तिगत घेत नाही होत, तुम्ही व्यक्तिगत घेऊ नका. व्यक्तिगत घेत नाही होत. माधवजी, तुम्हाला मुद्दा हाच आहे, तुमचा मुद्दा की काँग्रेसला हे प्रश्न विचारायला पाहिजेत. काँग्रेसला ते प्रश्न या अगोदर विचारले गेलेत, पण काँग्रेस सुद्धा आता तुमच्यावरती आरोप करण्यामध्ये मग्न आहे. हरीश रोगे, तुम्हाला हे तरी मान्य आहे की नाही? आरोप करते काँग्रेसला स्वतःचा तुमचा जो प्रश्न हरीश रोगे, आपण आता तुम्ही आहात काँग्रेस, तुम्ही बोला ना या मुद्द्यावरती. तुम्हाला बोलावं लागेल की ती गेले कसे ललित मोदी बाहेर, हे काँग्रेसने सांगावं ना. आज काँग्रेसचे प्रवक्ते इथे त्यांनी सांगावं की कोणत्या परिस्थितीमध्ये ललित मोदीला भारताच्या बाहेर जायला सरकारने जाऊ दिलं ते. ठीक आहे माधव भंडारी साहेब, तो आमच्या काळामध्ये पळून गेला मान्य, परंतु आता तुम्ही पारदर्शक कारभार करणार होतात. आता काय महिना किंवा 2 महिना नाही, 1 वर्ष झालेलं आहे. या 1 वर्षाच्या कालावधीमध्ये त्याला आणण्यासाठी आपण काय केलं ते जरा पण देशाला सांगा ना, आणि माध्यमांच्या समोर सांगा. आणि एक गोष्ट सांगतो, एक लक्षामध्ये घ्या, सुषमा स्वराज असतील किंवा वसुंधरा राजे असतील, यांच्या बाबतीमध्ये या ललित मोदीच्या बरोबर यांचे व्यावहारिक संबंध होते. यांच्या त्या ललित मोदीकडे जाऊन पार्ट्या जोडून सुद्धा ही मंडळी आलेली आहेत, त्याचा पाहुणचार घेऊन सुद्धा आलेले आहेत. हे सगळे माध्यमांच्या समोर चर्चेला आलेलं आहे. आणि एक गोष्ट लक्षामध्ये घ्या की या सगळ्या गोष्टीमध्ये जर समजा कुठे काँग्रेसचं चुकलेलं असेल किंवा काँग्रेसचा काही संबंध असेल त्याला वाचवण्याच्या बाबतीमध्ये, तर तुम्ही आतापर्यंत असं म्हणत होता, आता मला बोलू द्या, तुमचं मी पुष्कळ वेळ ऐकलेलं आहे. एक गोष्ट तुम्ही आतापर्यंत म्हणत होता की सीबीआय जी आहे ती सीबीआय हा काँग्रेसचा बंदिस्त पोपट आहे. आता तो मुक्त झालेला पोपट आहे, त्याची जरा इन्क्वायरी लावा, चौकशी करा, आणि ज्या गोष्टी ज्या आहेत त्या जरा लोकांच्या समोर आणा ना. आणि मगाशी तुम्ही म्हणालात की आमचे जे पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी जे आहेत ते नरेंद्र मोदी त्यांच्यावरती आरोप झाले तर त्याला उत्तर देत नाही. पण याच माध्यमांच्या समोर याच व्यासपीठावरती येऊन आपण त्यावेळेचे जे पंतप्रधान होते त्यांच्या बाबतीमध्ये आपण म्हणत होता हे तर मौनी पंतप्रधान आहेत. आणि मग आता नरेंद्र मोदीला आम्ही काय म्हणायचं हे जरा तुम्ही सांगा. आणि या माध्यमांच्या समोर बसल्याच्या नंतर जोपर्यंत 1 वर्षभर 2-3 वर्ष या ठिकाणी काँग्रेस पक्षाला आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभं केलं जात होतं माध्यमांच्याकडून, त्यावेळेला तुम्ही त्यांचं कौतुक करत होता. आणि आज तुम्हाला ज्यावेळेला प्रश्न विचारले जात आहेत त्यावेळेला तुम्ही माध्यमांच्या वरती चिखलफेक करायला लागलेले आहेत. ही गोष्ट लक्षात आपण माध्यम थोडक्यात माध्यम आहोत, माध्यमांच्या माध्यमातूनच आपण ही सगळी चर्चा करतोय. आपण त्या मुद्द्यावरती जाऊया. माधव भंडारी, तुम्हाला हाच प्रश्न विचारायचा, गेल्या ह्या सगळ्या वर्षभरात असेल किंवा जेव्हापासून हा सगळा मुद्दा बाहेर आला, इथून पुढे ललित मोदी प्रकरणात काय केलं पाहिजे जे सरकारने केलं नाहीये किंवा करायला हवं किंवा करणार आहे असं तुम्हाला वाटतं? ललित मोदी प्रकरणात जे काही पावलं उचलावी लागतील ते केंद्र सरकारला उचलावी लागतील आणि केंद्र सरकार ती नक्की उचलेल. याच्यामध्ये माझा प्रश्न परत तोच राहतो की जसं ललित मोदीला बाहेर जायला मदत केली, ललित मोदीला निघून जायला साथ दिली, रस्ता मोकळा करून दिला आणि 3 वर्षात त्याच्याबद्दल काही पाऊल उचललं नाही, त्याच पद्धतीने सुनंदा थारूर प्रकरणही दाबलं.
आम्ही सीबीआय बद्दल, मी सीबीआयला कधी पोपट नाही म्हणालो किंवा आम्ही कुणीच नाही म्हणालो, ते कोणीतरी न्यायमूर्ती बोलले होते, आम्ही नाही बोललो. आणि सीबीआय ही शेवटी केंद्र सरकारचं घटक आहे, हे मागच्या वेळेला सुद्धा मी बोललोय. ज्या वेळेला अण्णा हजारेंची सगळ्या चर्चा चालू होतात त्याही वेळेला मी सांगितलं होतं की सीबीआय हे केंद्र सरकारचं घटक आहे, ते त्याच पद्धतीने काम करणार. त्यामुळे ती चर्चा वेगळी करू. पण आज काँग्रेस आम्हाला जे आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करायचा प्रयत्न करते, काँग्रेसने गेली 15 वर्ष तेच केलं. आम्ही जेव्हा विरोधी पक्षात होतो तेव्हा सुद्धा ते आमच्यावरती आरोप करत होते, आम्हाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करत होते. आणि आज आम्ही विरोधी पक्षातून सत्तेवर आलो तरी सुद्धा त्यांचं तेच चाललंय, त्यांचं राजकारण बदलत नाहीये. ते मला विचारतायत की मागच्या पंतप्रधानांवरती मी टीका करत होतो, त्यांना मौनी पंतप्रधान म्हणतच होतो. कारण आजचे पंतप्रधान, मी मगाशी सांगितलं, आजचे पंतप्रधान कुठल्या कार्यशैली वापरतात ते मी सांगितलं, ते जनतेशी थेट संवाद करतात. पण आपले तुमचे जे पंतप्रधान होते ते दुर्दैवाने कुणाशी संवाद करत नव्हते. जो थेट संवाद मुद्दा तिथेच होता, पुन्हा पुन्हा या चर्चेची सुरुवात झाली, कुणाशीच करत नव्हते, म्हणून त्यांना मौनी म्हणावं लागत होतं. नाही माधव भांडारी, तुम्हाला हाच प्रश्न आहे ना. मग जर ही सगळी जो धुरळा उडालेला आहे त्या धुरळ्याच्या बाबत अजूनही मौन आहे ना केंद्र पातळीवरती, ज्यांनी बोललं पाहिजे किंवा ज्यांच्याकडे सगळ्यांनी बघितलं जातं. सांगितलं की ते जरी त्यांनी या विषयावरती स्वतः भाष्य केलेलं नसलं तरी सुद्धा त्यांच्या कार्यशैलीनुसार ते याची दखल घेतात आणि त्याच्यामध्ये ते कारवाई केल्याशिवाय राहणार नाही. ठीक आहे. एक मिनिट भंडारी साहेब, काँग्रेस पक्षाच्या एखाद्या नेत्यावरती आरोप झाल्याच्या नंतर तुमची पहिली मागणी असायची की त्याने पहिल्या प्रथम राजीनामा दिला पाहिजे. त्याची जिवंत उदाहरणं सगळ्या देशाने बघितलेलं आहे, महाराष्ट्राने सुद्धा बघितलेलं आहे आदर्शच्या मध्ये काय झालेलं आहे. मी आपल्याला एक सांगतो की आपण लोकांच्या समोर जाताना त्यांना एक आश्वासन दिलेलं होतं की आम्ही पारदर्शक आणि कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार होणार नाही अशा प्रकारचं राज्य आम्ही देणार आहोत. पण तुमची तर अनेक वर्षाची समृद्ध परंपरा आहे, अगदी बंगारू लक्ष्मण पासून येदियुरप्पापर्यंत आणि ते अगदी नितीन गडकरींच्या पर्यंत. कॅगने सुद्धा त्यांच्यावरती ताशेरे ओढलेले आहेत नितीन गडकरींच्या वरती. त्यामुळे त्याची तुम्ही चर्चा करू नका. आमच्या 15 वर्षाचा तुम्ही ज्या वेळेला हिशेब मांडता त्यावेळेला तुमचा सुद्धा हिशेब मला या ठिकाणी मांडता येऊ शकतो की जर यांनी मला वेळ दिला तर. वेळ देण्याचा मुद्दा नाही. तुम्हाला स्वच्छ प्रतिमेचे जर तुम्ही असाल, नैतिकतेची जर चाड असेल तर तुम्ही ज्या ज्या लोकांच्या वरती आरोप झालेले आहेत त्या लोकांना पहिल्या प्रथम राजीनामा द्यायला सांगा आणि ते जर स्वच्छ निघाले तर त्यांचा सत्कार करून परत घ्या ना त्यांच्या तुम्ही मंत्रिमंडळामध्ये. आमचं काही म्हणणं नाही. त्यांना तुम्ही देशाचा पंतप्रधान जरी केलं सुषमा स्वराज्यांना तरी आमचं काही म्हणणं नाही. मी तुम्हाला बोलू देतो. हा म्हणजे हा माझा भ्रष्टाचार मोठा की नंतरचा आमचा भ्रष्टाचार मोठा की आमचा भ्रष्टाचार नाही ते म्हणतात आमचा भ्रष्टाचार नाही. याच्या पुढे काहीतरी जावं लागेल की नाही आपल्याला या चर्चेमध्ये जी जबाबदेही या सगळ्या केंद्र सरकारकडनं किंवा सगळ्यांना असावी लागेल. ट्विट जो आहे वरुण गांधींच्या संदर्भात मंदारजी मला बोलू द्या की माझ्याकडे 360 कोटी रुपये मागण्यात आले होते आणि 360 कोटी रुपयाचा सौदा करण्यासाठी एन्फोर्समेंट डायरेक्टर तो पळून गेल्यापासून 5 वर्ष कुठची कारवाई न करता मुदत कशासाठी देत होते? बार्गेनसाठी. आजचा ट्विटचं गांभीर्य ते आहे की 5 वर्ष भाऊ ते सुद्धा त्या भारतीय जनता पक्षाचे खासदार आहेत. वरुण गांधींचं नाव आलंय ना, मग ते वरुण गांधी जे भारतीय जनता पक्षाचे खासदार आहेत, मेनका गांधींचे चिरंजीव आहेत. एक मिनिट जो मुद्दा मगाशी काढला होता भारत कुमार राऊत यांनी, ज्या मुद्द्याला खरं तर आपण पुन्हा बघितलं पाहिजे की जर एक आरोपी बेलगाम काहीतरी आरोप करत असेल असं जर का गृहीत धरलं तर त्या आरोपीच्या ह्या सगळ्या तथ्यांना समोर घेऊन या ट्विटला त्यांच्या ज्या काय त्याला टिवटिव म्हणतात माधव भांडारी, ते त्या अर्थाने जर का हे सगळे पुरावे म्हणून आपण घेऊन आता इथून पुढच्या काळामध्ये प्रक्रिया करू शकत नाही सुरू त्यांना आणायला इकडे, कारण हे एवढं जर का बोलून बसलेत ललित मोदी. पहिली गोष्ट बंदर असं आहे राऊत सर, पहिली गोष्ट अशी आहे की ज्यांनी हा आरोप ठेवला आणि ज्यांचा आरोप आहे त्या सरकारने 4 वर्षात काहीतरी डॉक्युमेंट गोळा केली होती ना. ते पुरावे काल जे मंत्री होते अर्थमंत्री ते आज समोर आणू शकतात. आजचे अर्थमंत्री खोटेच आहेत आपण गृहीत धरू, पण चिदंबरम सांगू शकतात ना की बाबा ह्या पद्धतीत याचं काम झालेलं होतं. 10 साली तो गेला, 14 पर्यंत आम्ही काम करत होतो आणि 14 पर्यंत एन्फोर्समेंट डिपार्टमेंटने हे पुरावे गोळा केलेले आहेत आणि आता तुम्ही रेड कॉर्नर नोटीस काढा, कुठे पळून जाईल तो काढावा लागेल.
नाही हे शक्य आहे का राऊत सर? गेल्या राऊत सर 8 पुन्हा तुम्हाला हाच प्रश्न दिवसापासून विचारायचा आहे, दिवसापासून हे शक्य आहे का? कारण ऐकतोय हे की दिसतंय की नोटीस निघणार आहे प्रत्येक म्हणून. पक्षात ती का काहीतरी अजून इंटरेस्ट निघालेली आहे, नाही? भाऊ जरा प्रत्येक विचारा ना. पक्षामध्ये काहीतरी या सगळ्या हे जर का एक संपूर्ण मोठं कार्टेल जर का आपण बघितलं, त्याच्यामधले जे काही आरोप आहेत ते जर का बघितले, तर कुठल्या प्रत्येक पक्षामध्ये कोणा ना कोणाचे त्याच्यामध्ये इंटरेस्ट आहेत हे आपल्याला स्पष्टपणे याच्यामध्ये दिसतंय. हे नाकारता येणार नाही ना. अगदी बरोबर आहे. मी काय म्हणतोय की आपण एक नरेंद्र मोदी यांचं जेव्हा सत्ता घेतली त्यावेळची एक विधान असं आहे की आम्हाला जरी भाजपला जरी सत्ता चालवण्यासाठी जरी बहुमत मिळालेलं असलं तरी देश चालवण्याचं काम हे सर्वांचं आहे. आणि माझ्या मते ही गोष्ट ही देश चालवण्याची. आता जे भाऊ तोरसेकरांनी सांगितलं की जे कोणी त्या काळामध्ये गृहमंत्री किंवा जे परराष्ट्र मंत्री होते त्यांनी सांगायला पाहिजे आता येऊन की आपल्याला तर आणायचं असेल, कारण आता यांचं सरकार अजून 4 वर्ष नक्कीच चालणार आहे, तर या पद्धतीने आपण गेलं पाहिजे. बरं, ही गोष्ट मी इतिहासात जाऊन की मी कबरी उखडत नाहीये, परंतु ही गोष्ट युपीएच्या काळात आता पहिल्यांदा झाली असं नाही. याच्या आधी जेव्हा भोपाळ गॅस ट्रॅजेडी झाली, जेव्हा राजीव गांधी पंतप्रधान होते, तेव्हा युनियन कार्बाइडचे जे मुख्य होते वॉरन अँडरसन यांच्यावर इतका मोठा मनुष्यवधाचा आरोप होता, ते भारताबाहेर गेले, मनुष्यवधाचा काही करू शकलो नाही आम्ही. त्याच्यानंतर ज्या इटलीच्या काही सेलर्सनी इथे भारतीय लोकांना मारलं, ते निघून गेले, आपण काही केलं नाही. त्यामुळे इकडून निघून जाणं कात्रोजीचं हेच झालं. कात्रोजी गेला. पुन्हा परराष्ट्र धोरण असेल त्याच्यामधली इंटरपोल मला एक मिनिट द्यायचं. एक गोष्ट भरत राऊत मेलेली मडी उकरायचं नाही म्हणालात, परंतु ते काढलं, त्याची चर्चा करायची जागा नाहीये. मी एवढंच सांगतो आज तुम्ही वकीलपत्र घेऊन जर भारतीय जनता पक्षाचे बसला असाल तर काय मला त्याच्याबद्दल काय म्हणायचं नाहीये, परंतु एकच गोष्ट सांगतो की त्या अर्थमंत्र्यांनी अमुक करायला पाहिजे आणि तमुक करायला पाहिजे हे तुम्ही सांगता. गेल्या 10 दिवसापासून आम्ही ऐकतो आहोत की ह्या ललित मोदीच्या बाबतीमध्ये रेड कॉर्नर नोटीस आम्ही काढणार आहोत. कोणी हात धरले तुमचे? तुम्ही काढा ना. सरकार नाही, रेड कॉर्नर नोटीस ही इंटरपोलने काढायची असते, हे देशाचं सरकार नाही काढत कुठे. आपली थोडी गडबड होते त्याच्यामध्ये. माझं म्हणणं असं, मी भाजपची बाजू घेत नाही. मी भाजपमध्ये तुम्ही संपर्क ऐका, या सगळ्या गोष्टी देशापुढे सांगायच्या असं काहीतरी चालू असेल. माझं साधी काहीतरी चालू त्यांचा मुद्दा याच्यामुळे तुमचा फक्त आवाज मोठा एवढंच सिद्ध होतं. मागच्या अर्थमंत्र्यांनी कागदपत्र मांडायला पाहिजे. ते सगळे कागदपत्र सरकारच्या तिजोरीमध्ये असतील ना, तर त्या डिपार्टमेंटमध्ये असतील. मग या सरकारने ते सांगावं ना की हे कागदपत्र आहेत. एक मिनिट, आता त्यांना बोलू द्या. त्यांचं बोलणं पूर्ण झाल्यावरती आपण पुन्हा भांडारी तुमच्याकडे तो अजित अभ्यंकर. माझा साधा मुद्दा असा आहे जो भाऊ तोरसेकरांनी मांडला, तो असा आहे की जर का पार्लमेंट एक असेल, देशाची राज्यव्यवस्था जर का एक असेल आणि गव्हर्नमेंट इज अ कंटिन्युअस प्रोसेस, हे जर का आपण मान्य केलं तर मग आता जर का ललित मोदीला भारतात आणायचं असेल, कारण भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये प्रिझनर्स रिपॅट्रिएशन करार नाही, त्यामुळे आपल्याला प्रत्येक वेळी यांच्याकडे विनंती करूनच आणावं लागेल, तर आपण सहजासहजी आणू शकत नाही. असं जर असेल तर मग यासाठी जे काही पूर्वी पत्रव्यवहार झाले असतील किंवा जी स्टेटमेंट झाली असतील, जी बोलणी झाली असतील, जी आता सुषमा स्वराज यांचं बोलणं झालं असेल जे म्हणतात, बोलणी झाली असतील, तर त्या बाबतीमध्ये तेव्हाचे जे परराष्ट्र मंत्री होते त्याच्यामध्ये आपले आता जे राष्ट्रपती आहेत ते सुद्धा त्या काळामध्ये परराष्ट्र मंत्री होते. या सर्वांनी येऊन या बाबतीमध्ये या सरकारला मदत करायला पाहिजे किंवा त्यांचा कान धरायला पाहिजे, काहीतरी एक करायला पाहिजे आणि ही गोष्ट करून दाखवायला पाहिजे. नक्की ही एक मिनिट सहमतीने एक मिनिट हरीश रोगे संसदेचं अधिवेशन कदाचित चालू पण देणार नाहीत यावेळेला, अशी सुद्धा परिस्थिती येईल. कारण शेवटी हे जे म्हणतात सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे भारतकुमार राऊतांचा, जो सहमतीच्या संदर्भातला आहे, देश चालवण्याच्या दृष्टिकोनातून जे करायला पाहिजे ते सगळ्यांनी एकत्र सहमती निर्माण करायचं काम जे आहे ते आज करावं लागेल. माहिती उघड करावी लागेल ना, माहिती उघड करावी लागेल. ही अशा प्रकारचं सरकारला सहकार्य येणाऱ्या अधिवेशनात होईल असं वाटतंय का अभ्यंकर? तुम्हाला हे वाटतंय का, शक्य आहे असं वाटतंय का तुम्हाला? बघा, मला असं वाटतंय की आपण पहिल्यांदा हे थांबूया. मी सुरुवातीलाच बोललो होतो आणि नेमकं तेच झालं की चांगलं काय आणि वाईट काय याचे मापदंड काँग्रेस आणि भाजपला वाटून दिलेले नाहीयेत. त्याच्या बाहेर राजकीय नैतिकता नावाची गोष्ट शिल्लक आहे.
तेव्हा यांनी काय केलं आणि त्यांनी काय केलं याच्यामध्ये राजकीय नैतिकतेची वाटप 50-50% दोघांना करून टाकायचं हे पद्धती मला सुरुवातीपासूनच मान्य नाहीये. तेव्हा त्यांच्या दोघांची वादाची पद्धत ती आहे, तेव्हा ती आपण निकालात काढूया. आणि दुसरा मुद्दा असा की नरेंद्र मोदी गप्प आहेत असा तुमचा मुख्य मुद्दा होता, त्यांनी का बोलावं याच्याबद्दल प्रश्न उपस्थित झाले, त्याचं नेमकं कारण सांगतो आणि त्याच्याबद्दल नेमकं माधव भंडारींनी शक्य असल्यास उत्तर द्यावं. प्रश्न असा आहे की एन्फोर्समेंट डायरेक्टोरेट हे फायनान्स डिपार्टमेंटच्या अंडर येतं आणि परराष्ट्र मंत्री या सुषमा स्वराज आहेत, त्यांनी त्याच्याबद्दलचे जे काही स्टेटमेंट्स केली त्याच्यामुळे जे काय पुढचे परिणाम झाले आता, आणि जो काय पासपोर्ट मिळाला ही तिसरी गोष्ट त्यांना परत मिळाला कोर्टाच्याकडनं. आता अरुण जेटली असं म्हणतायत की याच्याबद्दलचं अपील परराष्ट्र मंत्र्यांनी करायला पाहिजे होतं. म्हणजे अर्थमंत्री आणि परराष्ट्र मंत्री या दोन मंत्र्यांची भिन्न मतं आणि दोन भिन्न कार्यपद्धती याच्यात दिसून येत आहेत. अर्थ खाते एका दिशेने चालले, परराष्ट्र खाते एका दिशेने चाललेलं आहे. असं असताना त्यांचे जे प्रमुख आहेत त्यांना पंतप्रधान या नावाने ओळखलं जातं, ते याबद्दल जर काही बोलले नाहीत तर मग राष्ट्रपतींनी बोलायचं का? मग कोणी बोलायचं? पंतप्रधान याच्याबद्दल बोलणार नाही तर मग बोलणार कशाबद्दल? तुमचे दोन मंत्री दोन दिशांनी जर बोलत असतील तर आम्ही कोणाच्या तोंडाकडे बघायचं? आणि आता तुम्ही कोर्टामध्ये अपील करणार का करणार नाही याचं उत्तर आम्हाला कोणी द्यायचं? हे शक्य असल्यास माधव भंडारी नक्की. माधव भंडारी, अगदी थोडक्यात, वेळ संपलेली आहे, थोडक्यात काय याच्यावरती उत्तर तुमच्याकडनं अपेक्षित आहे? आता जे प्रश्न अजित अभ्यंकरनी विचारलेले आहेत त्याची उत्तरं आपल्याला माझ्याकडून मिळणं शक्य नाही हे त्यांनाही माहिती आहे. कारण मी शेवटी महाराष्ट्रातला प्रवक्ता आहे, मी महाराष्ट्रामध्ये वावरणारा कार्यकर्ता आहे. त्याची उत्तरं दिल्लीतून मिळतील आणि योग्य वेळेला मिळतील. पण मला दुसरं आपल्या लक्षात आणून द्यायचं आहे की जसं हे सगळं प्रकरण काँग्रेसच्या गळ्यामध्ये यायला लागलं तसं काँग्रेसच्या प्रवक्त्यांचा तोल सुटला. सगळं विषय काँग्रेसचा आहे. जे मागचे अर्थमंत्री ते यशस्वी वकील आहेत, सत्तेतून बाहेर पडले की ते सुप्रीम कोर्टामध्ये ताबडतोब वकीलपत्र घेऊन उभे राहतात. कुणाकोणासाठी उभे राहतात ते येईल बाहेर थोड्या दिवसात. पण ते जेव्हा अशी कागदपत्र घेऊन उभे राहतात, राम जेठमलानी कोणासाठी उभे या 10 राहतात? दिवसात त्यांचं एकही वक्तव्य जेठमलानी नाही. आणि अरुण जेटली अजूनपर्यंत नाही, नाही, कोणाबरोबर परत- कोणासाठी परत- राहिले? परत- त्याप्रमाणे तोच त्या राजकीय काळामध्ये वाद जे नको. काँग्रेसचे आपण तुमचं परराष्ट्र थोडक्यात मंत्री conclude होते, करा. कोणी बोलत नाहीत. मी प्रणव मुखर्जींना त्यामध्ये धरत नाही कारण आता ते राष्ट्रपती झाले, ते या सगळ्या विषयातून बाजूला गेले असं मी मानतो. धरलं असतं त्याला. सगळ्याच विषयातून, केवळ ह्याच नाही नाही, एक मिनिट. आरोप आपण आता वेळ नाहीये तेवढा, परत पुन्हा एकदा भांडण सुरू करायला. जागा आहे ती आपण मानली पाहिजे. थोडक्यात तुम्ही तुमचं म्हणणं आहे की पण बाकीचे हा समजा त्यावेळेचे अर्थमंत्री त्यांनी 4 वर्षामध्ये कागदपत्र जमा केली होती, आमचं सरकार काम करत नाही असं त्यांना वाटत असेल, ताबडतोब ते सुप्रीम कोर्टात जाऊ शकतात आणि सरकारला भाग पाडू शकतात. जाऊ ते पण ते यातलं काही करणार नाहीत. कारण त्यांनी कोणती कागदपत्र जमा केलेत आणि कशासाठी जमा केलेत या प्रश्नांची उत्तरं त्यांना द्यावी लागतील. आणि कुणाला वाचवण्याचा नेमका प्रयत्न काँग्रेसला करायचा आहे याही प्रश्नांची उत्तरं काँग्रेसला द्यावी लागतील. भंडारी साहेब सत्ता सोडल्याच्यानंतर तो मंत्री कागदपत्र आपल्या घरी घेऊन जातो का? संदर्भ सोनिया गांधीच्या नातेवाईकांचा संदर्भ भंडारी साहेब एक मला सांगा, एकच मला हे एका वक्तव्य प्रश्नाचं वापरायचं उत्तर. असेल, ललित मोदीच्या वक्तव्यावर चर्चा करायची असेल तर त्याच्यामध्ये सोनिया गांधींचा संबंध आहे. भंडारी साहेब माझ्या थोडा ज्ञानात भर घाला की मंत्रीपद सोडल्याच्या नंतर मंत्रीपद सोडल्याच्या नंतर मंत्री आपली आपल्या खात्याची कागदपत्र आपल्या घरी घेऊन जातात का? त्याच्यावर तर करा स्पष्टीकरण. बरं ठीक आहे. तुम्ही दोघंही जे एकमेकांना प्रश्न करतायत ते प्रश्न खरं तर ऐकले असतील, ज्यांना जर या कोलाहलात जर काय कोणाला ऐकू आलं असेल तर. पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे, वेळ संपलेली आहे आणि अर्थात जो गोंधळ उडालेला आहे या सगळ्या प्रकरणामुळे, आणि या गोंधळामध्ये अर्थातच जनता हे सगळं बघते आहे. जनता अजिबात बावळट नाही आहे, त्यांना हे सगळं कळते नेमकं काय चाललंय ते. अर्थात अपेक्षा ही आहे की तातडीने केंद्र सरकारकडनं या सगळ्या प्रकरणामध्ये काहीतरी ठोस असं वक्तव्य समोर यावं ही आपली अपेक्षा आहे. धन्यवाद.